भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र में मतदान शुरू हो गया है। प्रत्याशी सुबह सुबह ही उत्साह के साथ मतदान केंद्र पर आ रहे हैं। बसपा प्रत्याशी संजय कुंभलकर ने भी मतदान किया और उन्होंने कहा कि पहली बार राज्य में बसपा का चुनाव होगा। बिल्कुल नक्की उत्साहाचं वातावरण आहे पूर्ण भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये, कारण BSPच्या रूपाने संजय कुंभलकर हा लोकांना पर्याय मिळालेला आहे। लोकांना परिवर्तन पाहिजे होतं। भाजप आणि काँग्रेसला भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये नकारलेला आहे। त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि सकाळपासून जे ही मतदानासाठी मतदार राजाची गर्दी आहे त्याच्यावरून दिसून येते की मतदार राजाने स्वतः मला आपल्या अंगाखांद्यावर उचलून स्वयंस्फूर्तीने यावेळेस मला आशीर्वाद दिलेला आहे। कांग्रेस उम्मीदवार प्रशांत पडोले और बसपा उम्मीदवार संजय कुंभलकर ने एक ही मतदान केंद्र पर मतदान किया और वे एक दूसरे से गले मिले। वहीं भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र से भाजपा उम्मीदवार मौजूदा सांसद सुनील मेंढे आज सहपत्नी सहित नूतन महाराष्ट्र स्कूल में अपने मताधिकार का प्रयोग किया। यह लोकतंत्र का पर्व है, इसलिए उन्होंने प्रत्येक व्यक्ति को घर से निकलकर वोट देने के अपने अधिकार को पूरा करने का आह्वान किया। क्योंकि यह गर्मियों के दिन है तो घर से जल्दी निकलकर मतदान करने का आह्वान किया। मेरे द्वारा किए गए 5 साल के काम और नरेंद्र मोदी के 10 साल के काम की सराहना निश्चित रूप से हमें मतदाता राजा चुनेगी। मीडिया से बात करते हुए उन्होंने विश्वास जताया है कि हम यह चुनाव जीतेंगे। निश्चितपणे देश हिताकरिता आज मीच नाही, मी तर मतदान केलंच आहे। माझ्या सर्व भंडारा गोंदिया मतदारसंघातील लोकांना मी आवाहन करेन, आज आपण सर्वांनी उन्हाचा तडाखा लक्षात घेता शक्य तितक्या लवकर देश हिताकरिता मतदान करावं, मोठ्या प्रमाणात मतदान करावं। ही आपली लोकशाहीचा मोठा उत्सव आहे। या उत्सवात सर्वांनी आबालवृद्ध ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सर्वांनी मतदान मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि ह्या लोकशाहीचा महोत्सव जो आपल्या जगातील एक मोठा लोकशाही देश आपला आहे, याकरता सर्वांनी देश हिताकरिता मतदान करावं असं आव्हान आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना करतो। विरोधक काय सांगतात हा महत्त्वाचा विषय नाही आहे। आमचा विश्वास आहे आमच्या मतदारावरती, आमच्या कार्यकर्त्यावरती, आमच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या आतापर्यंत कामगिरीवरती, माझ्या कामगिरीवरती आणि या सर्व कामगिरीच्या भरवशावरती आम्ही हा मोठा विजय संपादित करू हा मला विश्वास आहे। लवकरच बघूया, मला वाटत नाही त्याविषयी आत्ता बोलायची गरज आहे। आजचा लोकशाहीचा उत्सव आपण मनवूया।